सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू आपल्या भक्तांबरोबर भ्रमण करत असताना प्रसंगानुरूप आपल्या पूर्व अवतार कार्यामधील एकांकीच्या ज्या लीळा आहे त्या लीळांविषयी, त्या भक्तांविषयी, त्या भक्तांना अर्थात आपल्यालाही सांगतात आणि त्यातून एक समज, एक ज्ञान, एक बोध आपल्याला देतात आणि स्वतःबरोबर हा आध्यात्मिक प्रवास आपल्याला अप्रत्यक्षरित्या घडवतात. फक्त त्यातून आपण समज घेऊन जर आपल्या जीवनामध्ये बदल केला आणि ते आपल्यासाठी आहे असं जर आपण समजलं तर नक्कीच परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक प्रवास अर्थात सन्निधानावरला हा आपला आध्यात्मिक प्रवास होऊन परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. परमेश्वराने सांगितले तुम्हाला वचनरूपी गोविंदाचं सन्निधान. अधीनता जर असेल, आज्ञाप्रती पालन करण आपण असेल तर असन्निधानीसुद्धा सन्निधान देवाने सांगितलेलं आहे. सन्निधान आणि असन्निधानातला यातला फरक जर आपण समजून घेतला तर आजही आपण सन्निधानात आहोत, पण त्यासाठी परमेश्वराने दिलेली समज, बोध आणि त्याबरोबर चालण्याची जर आपली तयारी असेल, परमेश्वराने दिलेली आज्ञा जर आपण स्वीकारलेली असेल तर नक्कीच आपण सन्निधानात आहोत आणि म्हणून आपण परमेश्वराबरोबर हा आपला प्रवास आपण करीत आहोत. परमेश्वर असेच एकांगी फिरत असताना एका गावामध्ये सर्वज्ञांचं वास्तव्य होतं आणि गावामध्ये वास्तव्य होतं अर्थात परमेश्वर गावात खूप कमी राहायचे. एका गावाच्याच बाजूला जंगल, त्या जंगलात झाडाखाली देव असायचे आणि त्याच गावातला एक गुराखी आपले जनावरं घेऊन गाई चारण्यासाठी त्या जंगलात जायचा. अर्थात तो एक नौकर होता. गावातल्या काही लोकांचे जनावरं घेऊन जाणे, त्यांना चारणे, संध्याकाळी आणून सोडणे आणि त्याच्या बदल्यात जे त्याला भेटायचं त्याच्यावरती त्याच्या घरची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती. असंच एकदा तो देवाकडं कधीतरी विनंती करून देवाला आराधना करायला लावायचा. आपल्या शिदोरीमधलं देवाबरोबर देवाला विनंती करून, गोपालकाला करून हे खायचे आणि त्यामुळं एक सख्य, एक आपलेपण, लागलेपण त्या गुराख्याचं देवाच्या संदर्भात निर्माण झालं होतं. तर एकदा असाच तो आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याला ताप आल्यानंतर त्याच्या आईला काळजी वाटली, कारण तो महिन्याचा शेवटचा दिवस होता आणि जर यदाकदाचित हा कामावर नाही गेला तर जे लोक आहे ते गायींना तर दिवसभरात जनावरांना बांधून तर नाही ठेवू शकत, ते दुसरा गुराखी पाहतील आणि याची नोकरी जाईल, अशी त्या आईला काळजी वाटली आणि ती आई यांनी आजारातून लवकर बरं व्हावं, कामाला जावं यासाठी ती धावपळ करायला लागते, दुःख करायला लागते. तो गुराखीच्या लक्षात येतं आणि तो आईला म्हणतो तू का धावपळ करते. तर मग ती काळजीनं सांगते की तुझ्यासाठी, कारण उद्या जर तू कामाला नाही गेला तर ते लोक दुसरा गुराखी ठेवतील, माणूस ठेवतील, आपली नोकरी जाईल, मग आपलं घरचं जे आहे ते चालणार कसं. आणि त्यामुळं तिला दुःख वाटतं आणि मग ते दुःख ऐकल्यानंतर त्या मुलाच्या लक्षात येतं की म्हणे तुझी धावपळ करून का उपयोग नाही, तू जंगलात जा, अर्थात रानामध्ये जा, तिथे एक गोसावी आहे, त्या गोसावींना विनंती कर आणि ही अडचण आहे ती दूर करतील तू जर त्यांना सांगितलं तर. आणि म्हणून ती आई ती रानात जाते, देवाला बघते आणि देवाला बघितल्यानंतर सारा वृत्तांत सांगते, दुःख करते, विनंती करते आणि मग देवसुद्धा ते दुःख देवाला बघवलं नाही, दया येते. देव वास्तविक सांगतात अनुकंपा न उपजे, म्हणजे कोणाविषयी दया येऊ देऊ नका, कारण त्याचे कर्म त्यांनी केलेले आहे आणि त्या कर्माचा त्याला भोग आहे. परंतु परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू, दयेचा सागर आहे. त्या आईच्या दुःखाला, त्या विनंतीला आणि तिच्या कारणाचं लक्षात आल्यानंतर देव स्वतः घरी येतात. घरी आल्यानंतर तो झोपलेला असतो, त्याच्याच बाजूला देव पौड स्वीकारतात, त्याचं पांघरून घेतात आणि त्याचा ताप जातो. अर्थात देवाने त्याचा ताप स्वीकारलेला असतो. तो कामावर जातो, 3 दिवस देव त्याचा ताप घेऊन झोपलेले असतात. ती आईसुद्धा देवाचे सेवा करते आपल्या मुलासारखीच. औषध, दवा, पाणी काय असेल ते तिला खूप हायसं वाटतं
आणि 3 दिवसानंतर देवसुद्धा त्या आजारातून उठल्यानंतर जायला लागतात. परंतु त्या आईला एक जीव स्वार्थी असतो. त्या आईला वाटलं या देवामुळं आपल्या मुलाचा आजार गेला, आपली नोकरी वाचली आपल्या मुलाची, आपलं खायला प्यायला लागलो, त्या देवाने जाऊ नये. आणि म्हणून ते देवाला विनंती करताय तुम्ही जाऊ नका, परंतु देव काय ऐकत नाही आणि ती ऐकत नाही. त्यामुळे देव म्हणतात आम्हाला तिथून भांडण करून निघून जावं लागलं, कारण ती मला जाऊ देत नव्हती, मला ती थांबवत होती. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे बघा, त्या गुराख्याचं काय पूर्वकर्माचे कणव असेल, जोड असेल, तो स्वतः त्या संस्कारापोटी देवाला विनंती करून आपल्याला मिळाली शिदोरी तो देवाला द्यायचा, विनंती करून कधीतरी उपाराला विनंती करून बोलवायचा. आईनं सुद्धा सांगितल्यानंतर, आईनं घरी आणल्यानंतर आईनं सेवा केली, उपार दिला, 3 दिवस देवाला खाऊ घातला असेल, सेवा केली असेल. बाईसांच्या बाबतीत देवाने असं सांगितलं आहे, पूर्वी ईश्वर सेवा घडली म्हणून घरी जाऊन सबंध दिला. त्या आईला बोध नाही आहे, त्या मुलाला बोध नाही की ही कोण आहेत. कळत न कळत त्यांनी केलेली क्रिया, त्यांनी केलेली सेवा, त्यांनी केलेलं अन्नदानाची क्रिया, ती अहेतुक मायापूर भजन घडल्यामुळं प्रेमाचे अधिकारी झाले. आणि पुढच्या जन्मात देव स्वतः त्यांची घरी जाऊन संबंध देऊन त्यांना प्राप्तीला घेऊन जातील यात शंका नाही. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ज्यावेळेस आपण लीळाचरित्रामध्ये जे भक्त परमेश्वराच्या सन्निधानात बघतोय, मग बाईसा असेल, आचार्य असेल, माईमभट असेल, यांच्याही पूर्वश्रमामध्ये, पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये अशाच पद्धतीच्या क्रिया परमेश्वरांनी करून घेतलेल्या आहे. तसं आपल्याकडूनही परमेश्वरांनी अशा क्रिया करून घेतलेल्या असाव्यात. कळत न कळत आपण त्या क्रियेमध्ये सहभागी झालेलो असेल आणि ती क्रिया परमेश्वराने स्वीकारली म्हणून आपल्याला बोध झालेला आहे. पण इतकी मोठी क्रिया झाली नाही की आपण प्रेमाला अधिकारी किंवा पुढे जाऊन परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने, परंतु काहीतरी कळत न कळत क्रिया घडलेली आणि ती देवाने स्वीकारली म्हणूनच आपण त्या धर्माच्या रस्त्यावरती आहे. आणि हेच तळमळ, हेच दुःख, हेच चतुर्विध दुःख, अप्राप्तीचं दुःख जर आपण करत राहिलो आणि त्यातून समज घेऊन आपण संस्कारातून परमेश्वराची आळवणी, आर्तता, प्रार्थना, तळमळ जर करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्यालासुद्धा अशा पद्धतीच्या क्रिया घडून घेतील आणि त्या क्रियेतूनच आपला अधिकार, योग्यता वाढेल. परमेश्वर आपल्याला ह्या लीळांमधून एक समज देतात की तुम्ही फक्त तयारीत राहा, आम्ही कधी येऊ शकतो. तुमची तळमळ, तुमची आर्तता, तुमची प्रार्थना, तुमचं दुःख बघून आम्ही येऊ आणि तुमच्याकडून स्वीकारू. ज्याप्रमाणे पूजनीय भांडारेकरांची आर्तता बघितली, देव स्वतः भिक्षेला गेले, बाईसांच्या घरी स्वतः गेले, तसे आपली आर्तता असली पाहिजे. आपला सकाळचा दररोजचा दिवस असा सुरू झाला पाहिजे की आज देव तर येणार नाही आपल्या घरी, देव आले पाहिजे, आत्तापर्यंत आले नाही. त्या पद्धतीनं आपण आपल्या घराची स्वच्छता, आपल्या मनाची, आपल्या विचाराची स्वच्छता आपण केली पाहिजे. कधीतरी संबंध येतो, कार्यक्रम असतो, पाहुणे येणारे असतात, आपण घर सजवतो, स्वच्छ करतो, घराच्या पुढं रांगोळी काढतो, दिवा लावतो. एखादा जीव जो सोयरा असतो, नातेवाईक असतो, ती येण्यासाठी आपण तयारी करावी आणि करत असतो. परंतु देव येतील, देवानी यायला पाहिजे अशा पद्धतीनं आपण कधी तयारी केली आहे का? अशी करून बघा, दररोज ती तयारी असली पाहिजे. कधीतरी देव नक्कीच येतील, परंतु आपली तशी भावना नसते, हेतू नसतो आणि त्यामुळे आपण त्या विचारांनी प्रेरित होऊन आपण ती क्रिया पण कधी करत नाही. बराच सत्संगाच्या माध्यमातून मला फिरण्याचा योग येतो. एका घरी असंच मी गेलो, घरामध्ये सारी मला अस्वच्छता जाणवली, टापटीप नाही, डिसिप्लिन नाही. परंतु आता बोलवलं आहे, थांबलो मी आणि सकाळी आपलं पुढच्या मार्गाला जावं, निघावं असं म्हणून मी तयारी करून निघालो. तर ते म्हटले थांबा थोडेसे बाबा, आम्हाला काही विचारायचं आहे. काय विचारा? म्हणे आमच्या घरामध्ये काही तुम्हाला जाणवलं का? म्हटलं काय जाणवलं? आणि काही असं घरामध्ये काही दोष, घरामध्ये काही केलं आहे असं आम्हाला कोणीतरी सांगितलं आहे आणि म्हणून आम्हाला भीती वाटते. म्हटलं घरामध्ये काही दोष नसतो,
घरामध्ये कोणी काही करू शकत नाही. कारण का, घर हे प्रपंच आहे आणि प्रपंच जड सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही होत नाही. आपल्या विचारामध्ये बदल करावा लागेल. मी आल्यानंतर एक मात्र नक्की जाणवलं का तुमचं घर स्वच्छ नाही आहे, टापटीप नाही, डिसिप्लिन नाही कोणत्या प्रकारचं. तुम्ही घर स्वच्छ करा, टापटीप करा आणि दररोज अशा पद्धतीनं सकाळी उठल्यानंतर असं घर सजवा, अशी रांगोळी काढा, असा दिवा लावा का काय सांगावं देव माझ्या घरी भिक्षाला येतील. अशी भावना जर निर्माण केली तर तुमच्या घरातले, तुमच्या मनातले, तुमच्या विचारातले हे जे निगेटिव्ह नकारात्मक जी विचारधारा आहे ते आपोआप निघून जातील आणि ज्या घरात तुम्ही दोष समजताय ते घर तुम्हाला फलदायी ठरेल. असं आहे, असं होतं. एक असाच भक्त मला हेतुपुरस्कर मला बोलवलं की म्हणे आमचा हा परंपरेचा वाडा आहे, खूप मोठं घर आहे, परंतु ते घर सोडून आम्ही आता फ्लॅटमध्ये राहायला आलो. याचं कारण की एक विशिष्ट साधू आपलेच आले, त्यांनी सांगितलं तुमच्या घरामध्ये दोष आहे. त्याच्यामुळं आमच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली, कारण त्यानंतर आमच्या घरामध्ये संकट यायला लागले, अडचणी यायला लागले, व्यवसायामध्ये अडचणी संकट यायला लागले, म्हणून आम्ही इकडं आलेलो आहे. आणि तुम्ही तर म्हणता तसं काही नाही आहे. मी त्यांना समजावलं का हा 100 वर्षाचा वाडा असं तुम्ही म्हणताय, म्हणजे याचा अर्थ 2-3 पिढ्या त्या घरामध्ये गेलेल्या आहे. त्यांना कधी प्रॉब्लेम आला नाही, अडचण आली नाही. आज तुम्ही जन्माला तिथं आले, लहानशी मोठे झाले, व्यवसायाला लागले, सर्व व्यवस्थित असताना अचानक त्या घराला काय झालं? हे तुमच्या मनातला भ्रम आहे आणि असं काही नसतं. परंतु एक आता तुम्हाला सांगतो पॉझिटिव्हली, त्या निमित्ताने तुम्ही घराच्या बाहेर पडले, आता घर स्वच्छ करून घ्या, कलर करा, पॉलिश करा, काय असेल डागजी करायचं, रिन्युवेशन करा, ते करून घ्या आणि नवीन घर झालं आहे अशा पद्धतीनं कार्यक्रम करून त्या घरात प्रवेश करा म्हटलं. तुमच्या मनातली जे जळमट मळमट आहे ना, हे पहिले बाहेर काढा. पुन्हा आपल्याला परमेश्वर काय आणि कशातून काय सांगताय हे लक्षात आलं पाहिजे. देव आपल्याकडे येतील, परंतु आपण त्या देवाच्या स्वागतासाठी तयारीत असलं पाहिजे. तयारीत दिसेल तर देव येतील. आणि आपली प्रत्येक भावना, आपला प्रत्येक हेतू, आपला प्रत्येक विचार देवाच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होतो आहे. तुमच्या मनामध्ये जो बी विचार येईल तो देवाकडे जातो आहे. त्या भावनेने, त्या प्रेरणेने जर तुमच्या मनामध्ये तो विचार आला तर नक्की देवापर्यंत जाईल. आणि दररोजच जर तुम्ही तसं करत असाल तर एक दिवस नक्कीच आपल्याकडे देव येऊ शकतात. परंतु ती इच्छा आपली असली पाहिजे. आपण 1 दिवस करू, 2 दिवस करू, 4 दिवस करू आणि थांबून जाऊ, परंतु देव येईपर्यंत आता थांबायचं नाही, असा भावना जर मनात ठेवली आणि त्या माध्यमातून आपण आपली घराची स्वच्छता सर्व दिवसभराचं सकाळचं आपलं सुरू झाल्यानंतर त्या भावनेने, त्या हेतूनी तयारी केलेली असेल, दिवसभर आपण काम करतोच आहे, परंतु तो दिवस फ्रेश जाईल, तुमचं जीवन प्रकाशमान होईल आणि देव कधीतरी येतील याची प्रचिती पण तुम्हाला भेटेल. पण आपण आपल्या तयारीत असलं पाहिजे. देव आपल्याला यातूनच सांगताय ह्या अशा लेण्यांमधून का आम्ही त्या गुराख्याच्या घरी गेलो, त्यांचा ताप स्वीकारला, तुमचा का नाही स्वीकारू शकत? त्या संकटांना आपण त्या गुराख्यासारखं देवाला आपण आपलं म्हटलेलं नाही, आपलं मानलेलं नाही आहे. तो त्या आईला आत्मविश्वासाने सांगतो की त्या गोसावींकडे जा, देवाकडे जा, त्यांना सांगितलं तर माझा आजार दूर होईल आणि मी लगेच ठणठणीत होईल. दुसरे काही उपाय करून उपयोग नाही आहे. आपल्याला तसं वाटलं पाहिजे. पण आपले हजारो उपाय झाल्यानंतर मग आपली देवावर कधीतरी निष्ठा बसली तर बसली, अन्यथा धर्म आणि धार्मिकता आपली कशासाठी आहे हे आपल्यालाच लक्षात येत नाही. यातून आपण काहीतरी शिकलो पाहिजे. पुढं जाऊन परमेश्वर अशाच काही कारणास्तव प्रसंगानुरूप दुसरी लीळा सांगताय. देव म्हणतात आम्ही असंच एकदा गावातून जात होतो, एका गल्लीतून जात होतो. सर्वज्ञांच्या कमरेला एक वस्त्र होतं, श्री मुकुटावरती एक वस्त्र होतं आणि ते एका घरी भिक्षेला ज्यावेळेस गेले, त्या भिक्षेला गेल्यानंतर तिथली जी बाई होती ती नुकतीच स्नान करून, आंघोळ करून बाहेर बसलेली होती. केस वगैरे मोकळे सोडलेले होते. हातातील बांगड्या ज्या आहे त्या बांगड्यांबरोबर ती खेळ करत होती, वाजवत होती आणि विकार दृष्टिकोनातून देवाकडे बघत होती. तिच्या बाजूला तिची मोलकरीण होती, दासी होती. ती तिला सांगते की यांना ह्या देवाला विचार, तुम्हाला कोणी देवी आहे का नाही म्हणते, आणि देवीविन तुम्हाला राहवत तरी कसं, आम्हाला कोणी नाही आहे, तुम्ही राहता का इथं, असं विचार म्हटले. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा, परंतु देवाने ते ऐकल्यासारखं केलं आणि ती विकारवश बघत असल्यामुळं देवाकडं पाहिल्यानंतर देव माय, देव आई, देव पिता, देव राऊळ अशी भावना निर्माण झाली पाहिजे. परंतु ती न होण्यासाठी त्या विषयाच्या बाजूनी बाहेर जाऊन विचार करावा लागेल. ती विकारवश पाहत असल्यामुळे देवाकडं देव म्हणून लक्षच गेलं नाही, नजरच गेली नाही.
काही ब्राह्मणांचं देवाकडे लक्ष गेल्यानंतर त्या श्रीमूर्तीकडे पाहिल्यानंतर स्वतःला विसरून जातात आणि देवाला विनंती करून आपल्या घरी नेतात. देवाकडे पाहतच राहावं असं वाटतं. कशासाठी आलो आहे आपण विसरूनच जातो. आणि ही बाई देवाकडे बघितल्यानंतर तिची भावना काय होते, जसं त्या नांदेडच्या गोरक्षण स्थानावरची लीळा आहे. त्या ब्राह्मणाने देवाकडे बघितल्यानंतर त्याला देवामध्ये गुराखी दिसला, तसं या बाईने देवाकडे बघितल्यानंतर एक फक्त पुरुष दिसला आणि विकारवश ती त्या भावनेनी त्या विचारांनी त्या देवाकडे आकर्षित झाली. आपण देवाकडे काय म्हणतो काय म्हणून बघतोय. शांताबाईच्या देवाकडे आपला मुलगा म्हणून बघत होती, तर देवाने तिचं आईचं स्वीकारलं. आईचं फळ तिला दिलं, मायेचं फळ दिलं, मातेचं फळ दिलं. कारण का ती म्हणत होती माझा मुलगा असाच होता, माझ्या मुलाचे हात असेच होते, माझा मुलगा असाच बोलत होता, असाच राहत होता. तर माझं म्हणून देवाला तिनं आपल्या मुलासारखं समजलं होतं, स्वीकारलं होतं. तसं आपण आपल्या देवाला आपण फक्त प्रार्थना म्हणतो, तोमेव माताच पिता तोमेव बंधू सखा तोमेव. सर्व काही देवा तूच आहे, तूच बंधू आहे, तूच सखा आहे, तूच माता आहे, तूच पिता आहे असं म्हणतो. देवसुद्धा म्हणतात एक नुसता म्हणतोय पण एक तसा राहतोय. जो तसा राहतोय त्याचा देव असतो. आपण कोणत्या भावनेने देवाकडे बघायचं, कोणत्या अवस्थेने बघायचं, याची भावना जर आपली निर्माण झाली तर देवसुद्धा त्याच भावनेने आपल्याला त्याचं फळ देतात, आपल्या हेतूचं फळ देतात. आपण प्रार्थना तर करतोय, स्मरण करतोय, स्थानवंदन करतोय, चिंतन करतोय, उपार दाखवतोय, कोणत्या हेतूने, कोणत्या भावनेने. देव काही स्वीकारत नाही, आपला हेतू स्वीकारतात. म्हणून अहेतुक देव मिळावा, तोची व्हावा, तोची भेटावा या भावनेने केलेली क्रिया देव स्वीकारतात. बाकी कोणत्याच भावनेने केलेली क्रिया, कोणत्याच हेतूने केलेली क्रिया देवापर्यंत जातच नाही. कारण त्याच्यासाठी देव परमेश्वराने 81,10 देवतेची जी फौज आहे, सैन्य आहे, ही शक्ती आहे, देवता आहे, या सिस्टमचा भाग आहे, ती निर्माण केलेलं आहे. बाकी साऱ्या गोष्टीसाठी देवाकडं यंत्रणा आहे, परंतु देव मिळवण्यासाठी केलेली क्रिया याच्यासाठी यंत्रणा नाही, याच्यासाठी देव सज्ज आहे, याच्यासाठी देव तयार आहे. म्हणून आपण कोणत्या भावनेने, कोणत्या हेतूने देवाकडे बघतोय, करतोय, पाहतोय, त्यातून देवापर्यंत पोचतंय का नाही आपण बघितलं पाहिजे. असे देव भ्रमण करताय बघा. देव एकांकी भ्रमण करत असताना गावामध्ये जात आहे, कसे लोक भेटताय, कशा पद्धतीनं बघताय, कशा पद्धतीनं पाहताय, काय अपेक्षा करताय, हे सारं देव आपल्याला सांगताय. कोणत्याही प्रकारचं आडपाडदा न ठेवता याच्या पाठीमागचे काय कारणं असावेत. तुम्ही असं बघू नका, तुम्ही असा हेतू ठेवू नका, तुमचा असा भाव असला नाही पाहिजे. आम्ही कोण आहोत जर तुम्हाला समजलं आहे, जाणवलं आहे, कळालं आहे, बोध झाला आहे, तर तुम्ही याच्या पलीकडं जाऊन माझ्याकडं बघितलं पाहिजे. देवाशीच जात असताना रस्त्याने एका गावचे वऱ्हाडी लोक, लग्नाचा मुहूर्त आहे, तो वेळ जी आहे ती लग्नाची वेळ आहे अजून, म्हणून ते बसलेले होते. आणि बसलेले असतानाच सर्वज्ञसुद्धा त्यांच्यात जाऊन बसले. आता सर्वज्ञ जाऊन बसलेले, ओळख नाही, पाळख नाही आहे, पण वधूकरचे लोक आहे तिथं बसलेले आहे. आणि बसलेल्यानंतर जे वराचे म्हणजे नवरदेवाचे जे माणसं आले, त्यांनी पाहिलं की अरे देव अत्यंत सुंदर श्रीमूर्त, हे 100% यांचे मुख्य असतील. म्हणून ते देवाची पहिले प्रार्थना करतात, देवाची पूजा अवसर करतात, देवाला कपडा देतात, जे बी असेल ते देवाचं करतात, कारण त्यांना असं वाटतं की यांचे मुख्य. आणि मग यांचं झाल्यानंतर ते जे नवरीकडचे लोक असतात त्यांना असं वाटतं की यांची पहिल्यांदा पूजा केली, याचा अर्थ यांचे ते मुख्य, म्हणून ते सुद्धा देवाची पूजा करतात. म्हणजे देव दोघांकडूनही पूजा स्वीकारून घेत आहे. त्यांची जी बी भावना आहे, जो बी हेतू आहे तो स्वीकारतात. ते 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3-4 दिवस या गोष्टी चालू असतात. हे वधूकराचे जे लोक असते, वधूकडचे, ते देवाची पूजा करायचे. सकाळी देवाला जे बी आहे उपाराला चांगलं द्यायचे. वराकडचे लोक असतील ते देवाचे करायचे. आणि अशा पद्धतीने हे 2-3 दिवस झाल्यानंतर, 4 दिवस झाल्यानंतर जेव्हा वेळ येते त्यांचं सर्व झाल्यानंतर, कपडे तुमच्या सर्वज्ञांचे असे म्हणून एक वधूकरचे जे लोक आहे ते येतात आणि वर पक्षाच्या लोकांना सांगतात का हे कपडे तुमच्या सर्वज्ञांसाठी, तुमच्या गोसावींसाठी. म्हणे कोण गोसावी? म्हणे ते नाही का तुमचे मुख्य? नाही म्हणे, ते आमचे मुख्य नाही म्हटले, आम्ही तर तुमचे मुख्य समजत होतो. हे म्हणतात तुमचे मुख्य, ते म्हणतात तुमचे मुख्य. अशा पद्धतीनं जेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा चालू होऊन जाते तेव्हा देव स्वतःच पण सांगतात आम्ही तुमचे नाही आणि तुमचे नाही,
आम्ही कोणाचेच नाही म्हटले. आणि अशा पद्धतीनं देव निघतात आणि निघाल्यानंतर ते सर्व कपडे वगैरे जे देवाला दिलेले असतात त्यांनी ते सुद्धा तिथंच ठेवून देतात असे म्हणून लिहू लागले. पण त्या सर्वांना मग थांबवले. ते म्हटले, आम्ही तुमचेच आहोत, तुम्ही आमचेच आहात. आणि अशा पद्धतीनं देवाला त्यांनी विनंती केली, दोन्ही वधू आणि वरपक्षांनी. आणि उपाराला विनंती करून उपार दिला, कपडे दिले, सर्व सोपस्कर केलं. त्यांचा जो भ्रम आहे तो तोडला. आणि मग देवानी त्यांचं सर्व ते कपडे वगैरे ठेवून तसेच पुढे निघाले. अर्थात यांनी आपलं म्हणून पूजक दोघांनी केलं नाही. वधूवरांच्या वधूकडच्यांना लोकांना वाटायचं काही वरपक्षाचे आणि वरपक्षांना वाटायचे वधूकडचे. पण जेव्हा क्लिअर झाली गोष्ट, जेव्हा पहिले ज्यांनी केलं की हे तुमच्या सर्वज्ञांसाठी, त्यावेळेस त्यांच्या लक्षात जर आलं असतं आणि ते म्हटले असते, हा आमचे सर्वज्ञ, आमचे देव आहे, देव आमचे, तर देवाला किती अभिमान वाटला असता. आणि देवाचा अभिमान घेऊन त्यांनी आमचं म्हटलं असतं तर देवाने त्यांना काय दिलं नसतं. परंतु ते म्हणतात, नाही आमचे नाही, आम्ही तर तुमचे समजत होतो. ते म्हणतात, तुम्ही तुमचे समजत होतो. असं म्हणून जेव्हा तुमचं चालू झालं, देव म्हणतात, आम्ही तुमचे दोघांचे नाही, आम्ही निघालो. वेळ निघून गेली होती. कोणीतरी त्यातलं जर म्हटलं असतं अभिमान घेऊन का देव आमचे, बरं झालं, आम्हाला उलट वाटत होतं, तुमचे नाही, आमचेच आहे. देव प्रसन्न होऊन त्यांना काय दिलं असतं हे सांगताच येत नाही. आपणही बी तुमचे देव, आमचे देव असं म्हणून वर्गीकरण करून आपला जो देव आहे तो आपल्यातून काढून टाकलेला आहे. आपलं म्हटलं पाहिजे. आणि परमेश्वराने हा परमेश्वर भेटावा, हे परमेश्वर मिळण्याचं गोमटा आपल्याला भेटावं, यासाठी कितीतरी उपाय सांगितलं आहे. हे एकमेका भेटल्याचा पाडू जाय म्हटले. ज्यावेळेस दैवराटचे दोन साधू असतात, नामधारक वासनिक असतात, एकामेकाला भेटतात, हे माझ्या देवाचे, स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातले, असं म्हणून जेव्हा आपण त्यांना स्वीकारतो, आपलं म्हणून मानतो आणि आपलं म्हणूनच त्यांना जे बी आहे ते प्रीतीचं ते देतो, ते परमेश्वराला दिल्यासारखं आहे. पण आपल्याला तो अभिमान वाटला पाहिजे. आपण तर गटातटात वेलीत इकडं तिकडं अडकलेलो आहे. स्वामी श्री चक्रधरांचा परिवार म्हणून जेव्हा आपली दृष्टी क्लिअर होईल, स्पष्ट होईल, शुद्ध होईल, तेव्हा मात्र परमेश्वरसुद्धा आपल्याला स्पष्ट आणि लक्षात येतील, जाणवतील आणि त्या देवालासुद्धा अभिमान वाटेल ना. आपण आपलं म्हटलं पाहिजे. अर्थात या सृष्टीची रचिता, सृष्टीचा निर्माण करताच परमेश्वर आहे. ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केलेली आहे आपल्याला आनंद देण्यासाठी. म्हणजे ह्या सृष्टीतला प्रत्येक घटक परमेश्वराचा आहे. परमेश्वर आईसे के होईल परा, जे येथीचे ते आपुले. असं कधी होईल काही सारं देवाचं आहे आणि म्हणून आमचं आहे असं म्हणून जर आपण स्वीकारलं तर ती आपली समदृष्टी निर्माण होऊन परमेश्वराच्या ह्या विचाराची प्रगल्भता, बोल्डपणा आपल्याला लक्षात येईल आणि परमेश्वरालासुद्धा अभिमान वाटेल. परमेश्वर सम, जीव विषम, आपलीमध्ये विषमता आहे. आपण जातीत अडकलो, वेलीत अडकतो, कुळात अडकलो, त्याच्यात अडकलो, अनेक गोष्टीमध्ये अडकलेलं. या अडकण्यातून आपण जर बाहेर पडलो म्हणजे स्वातंत्र्य मोक्ष, या स्वतंत्र झालो आणि खऱ्या अर्थाने परमेश्वराचं जेव्हा आपण जर झालो तर नक्कीच आपल्याला परमेश्वराची प्रसन्नता आणि त्याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी मिळू शकते. या लिळांमधून आपण हे शिकायचं आहे आपल्याला. आपण देवाला आपलं म्हणत नाही, देवाचे जे आहे ते आपलं म्हणत नाही. परमेश्वर म्हणतात, आधी येत बुद्धी व्हावी, मग येथीच्या परिवारावर. पहिले परमेश्वरावर बुद्धी आली पाहिजे आपली. परमेश्वर समजला पाहिजे, परमेश्वर कळाला पाहिजे, परमेश्वर कोण आहे ही वस्तू जाणवली पाहिजे. एकदा का परमेश्वर कोण आहे, त्या परमेश्वराला कोण आहे असं समजून त्या परमेश्वराला आपण आपल्या मनातून जर स्वीकारलं आपलं म्हणून, तर त्या परमेश्वराचा प्रत्येक घटक, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विषय आपल्याला वाटेल. म्हणून परमेश्वर म्हणतात, आधी येत बुद्धी व्हावी. म्हणजे पहिले आमच्यावर बुद्धी येऊ द्या, परिवारावरती आपोआपच येईल. परिवारावरती येत नाही याचा अर्थ आपली देवावरही बुद्धी नाही आहे. म्हणून देवावर बुद्धी आली का मग आपल्याला फरक कुणीच वाटत नाही. प्रत्येकजण आपला वाटतो आणि प्रत्येकजण आपला आहे म्हणून देवसुद्धा आपले होतील. पण आपण वर्गीकरण करून टाकलेले, म्हणून या ज्या गोष्टी आहे या वेळेतून आपण आपले पण शिकलं पाहिजे. पुढे जाऊन असं देव वराडात वराडात जात असताना त्या ठिकाणी गेले आणि म्हणजे घरच होतं, लग्न घर असल्यामुळं वराड आलेलं होतं आणि सारे लोक आपल्या आपल्या कामात मग्न होते. परमेश्वर दरवाजात जातात आणि दरवाजात जाऊन काय करतात, सिद्ध रे सिद्ध, म्हणजे सिद्ध देणाऱ्याकडे कोणी पाहतच नाही. म्हणले आम्ही सिद्धी देऊ शकतो, म्हटले आम्ही सिद्धी पुरुष आहे, आम्ही देऊ शकतो काहीतरी म्हणे तुम्हाला, पण तुम्ही आमच्याकडे पाहतच नाही. आता देव असे म्हटले का ते सारे लोक बसायचे, त्यांचं आकर्षण अरे हे कोण गोसावे आले आणि काय म्हणताय, म्हणा नाही बघतो ना आम्ही तुमच्याकडेच बघतोय म्हटले.
मग देव म्हणतात बघताय तर मग या म्हणत नाही, बसा म्हणत नाही, परत गप्प बसायची. देव परत म्हणायचे सिद्ध रे सिद्ध. कुणी आम्हाला म्हणत नाही, कुणी आपल्याला बोलवत नाही. ते म्हणायचे आहे ना, आम्ही तुमच्याकडे बघतोय. पण कोणी काही म्हणत नव्हतं, बघत नव्हतं. असं 2 वेळा 3 वेळा असं झाल्यानंतर पुन्हा पुन्हा देवा जे म्हणतात आणि त्यांचं फक्त हो बघतोय आम्ही एवढंच म्हणायचं, पण कोणत्या प्रकारचा पुढं रिस्पॉन्स नाही, संस्कार नाही, आपलेपणा नाही, लागलेपणा नाही. परंतु ज्या मुलीचे जे वडील होते ते ऐकतात आतमध्ये आणि ते बाहेर येतात आणि येऊन ते देवाला विनंती करतात. देवा असं म्हटल्यावर सिद्ध रे सिद्ध, परंतु सिद्धी देणारे कोणी पाहतच नाही. तर ते म्हणतात नाही नाही देवा आम्ही बघतो ना. ते वडील आल्यानंतर देवाला ते स्पष्ट सांगतात, हे नव्हे जे आम्ही सर्वज्ञांना पाहते आहे आणि आम्ही बोलवतो आहे, या जी श्रीचरणा लागले. त्यांनी विनंती केली, देवाला प्रार्थना करून आपल्या घरामध्ये बोलवलं, त्यांना आसन केलं. आसन केल्यानंतर विराजमान केल्यानंतर देवाला विनंती करून उपहार केला, देवाचं पूजन केलं, गुळणा केला, पानाचा विडा घेतला, आराम करण्याची विनंती केली. पण देवाची प्रवृत्ती नव्हती. देव म्हणता आम्ही आता पुढं जातो आहे. म्हणजे इतके लोक असतील त्या वरडामध्ये लग्नामध्ये, परंतु कुणीही देवाकडं उठलं नाही आणि दंडोत केला नाही, म्हटलं नाही, या म्हटलं नाही. तर एकच अशी व्यक्ती होती, ते संस्कार होते, आपलेपणा होता, म्हणून देवाला त्यांनी विनंती केली, विराजमान केलं, आसन केलं, जेवू घातलं, विनंती करून आपले जे पदार्थ आहे ते वाढले आणि विनंती करून पान दिलं, आराम करायची विनंती केली. आज आपल्याकडे आम्हाला असे अनेक अनुभव येतात. कुठंतरी गर्दीच्या ठिकाणी आम्ही जातो, त्यातला एखादा येतो, बाबा दंडोत, वाकून म्हणतो. बाकी तर नुसते पाहत राहतात, एक कोण आले. अगदी उपदेशी असेल तरी काही साधू संतांच्या बी मेळाव्यात जर आपण गेलो तर बाबा हे कोण आहे, कोणी असं ओळख नाही, परंतु ड्रेस आहे, आपले आहे, दंडोत केला पाहिजे, काय चाललं आहे, बरं आहे, कुठून आले, ओळख करून घ्या. परंतु तेवढी ही तस्ती आपण घेत नाही. इथं आपण आपल्या एकामेकाला आपण स्वीकारलेलं नाही, तेव्हा आपल्याला कसा स्वीकारेल. टाळण्याचं काही कारणच नाही. कुठेही जरी भेटले, हातात गाठी आहे, उपदेशी दिसत आहे किंवा साधू आहे, पण आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली, साधूंना भेटलं म्हणजे आता त्यांची पूजा करावं लागेल, त्यांना पैसे द्यावं लागतील, ते फोन विचारतील, पत्ता विचारतील, द्यायचा का नाही, पूजा करायची का नाही, स्वतंत्रता मात्र तुमची आहे. परंतु तुम्ही टाळण्याचं काहीच कारण नाही. दंडोत करून विचारू शकता काय चाललं आहे, काय नाही, कुठून आले, कुठं चालले, त्यांनी काय अपेक्षा केली, करण्यासारखं असेल तर करा, अन्यथा वेळ नाही आहे किंवा आम्ही देऊ शकत नाही, या गोष्टी सांगू शकता, करू शकता. तुम्ही तुमची ड्युटी करा, आपण आपली कड केली पाहिजे. आपण आपल्याला जर स्वीकारलं तर देव आपल्याला स्वीकारणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात आधी येत बुद्धी, म्हणजे देवावरची बुद्धी, देव कळाला पाहिजे, देव समजला, तेव्हा देवाचा परिवार कळेल. आणि यातून आपण हे शिकायचं आहे. परमेश्वर स्वतः आपल्याला संधी देत आहे, कुठंतरी केव्हा तरी कोणत्या तरी परिस्थितीनुरूप, प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक ठिकाणी आपल्याला परमेश्वर काही ना काही कुठंतरी संधी देत आहे. ती संधी आपण स्वीकारली पाहिजे, त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आपण अनेक वेळा आपल्या संध्या दवडलेल्या आहे आणि दवडतो आपण. न्यूनगंड असतो, गैरसमज असतो, भ्रम असतो, काहीतरी ऐकलेलं असतं, त्यातून या गोष्टी निर्माण होतात. त्यासाठी आपण सत्संग जर ऐकत राहिलो, धर्मतत्त्वज्ञान कळालं, तर आपोआपच परमेश्वराच्या सन्निधानात कितीतरी विचाराचे, कितीतरी प्रवृत्तीचे लोक होते, पण देवाने सांभाळले, त्यांना त्यांच्या पद्धतीने हँडल केले. तशी व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. परंतु आपण देव म्हणून, धर्म म्हणून, संस्कार म्हणून जेव्हा आपण करतो, अहेतुकपणे जेव्हा आपण करतो, तेव्हा ते देवापर्यंत पोचतं, तेव्हा ते परमेश्वरापर्यंत पोचतो आहे. आणि अशा भावनेने जेव्हा आपण जगायला सुरुवात करू, तेव्हा परमेश्वरांचा परमार्ग तुमचं जीवन किंगा, तुमचं जीवन झालं पाहिजे. अशा भावनेने जेव्हा चालायला सुरुवात करू, तेव्हा देव आपल्याबरोबर, आपण देवाबरोबर आहे. जेव्हा वचनाच्या चौकटीत आपण राहायला सुरुवात करू, तेव्हा देवाबरोबरच आपण आहे. कारण वचनरूपी गोविंदाचं सन्निधान आहे. वचनातून आचारप्रणाली आपण जर स्वीकारली आणि ती जर फॉलो करत राहिलो आणि ती पाळत राहिलो, तर नक्कीच देव आपल्याबरोबर आहे ना, आपण देवाबरोबर आहे, आपण सन्निधानात आहोत. म्हणून हा परमेश्वराबरोबरचा जो आपला प्रवास आहे, आपण या लीळेमधूनच अधोरेखित करून कधीतरी अशी संधी आपल्याला येऊ शकते आणि त्या संधीचं सोनं आपल्याला करायची आपण जर तयारी ठेवली, तर नक्कीच परमेश्वराबरोबर आपला हा प्रवास घडत परमेश्वरापर्यंत परमेश्वरच आपल्याला घेऊन जाऊ शकतात. त्या मात्र तयारीत आपण सतत असलो पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.